नमस्ते मित्रांनो, मी डॉक्टर संदीप हासे स्वागत करतो आपलं डॉक्टर हासे हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होममध्ये. तर हे जे आपलं हॉस्पिटल आहे याची जी सुरुवात आपण केली 2010 मध्ये. याचा जो बीज स्वरूपात जो प्रकल्प होता, आज तुम्ही एवढ्या मोठ्या स्वरूपात हे हॉस्पिटल बघता. त्याची सुरुवात आपण मर्मवेदा कायरोप्रॅक्टिक या छोट्याशा क्लिनिक पासून चालू केली. 2010 मध्ये मी शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस चालू केली आणि त्यानंतर मी असं ठरवलं की मी आता आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करायचे. त्यावेळेस मी सर्वच आजारांसाठी आयुर्वेदिक औषधं देत. त्यामध्ये डायबिटीज, अस्थमा, स्किन डिसीज, मस्कोस्केलेटल डिसीज, हाडांचे आजार, मणक्यांचे आजार, सर्वच आजारांसाठी मी मेडिसिन देत. परंतु मला असं निदर्शनास आलं का मस्कोस्केलेटल आणि न्यूरोमस्क्युलर डिसऑर्डर किंवा मणक्याचे आजार याच्याकडे माझ्याकडून जास्त चांगल्या प्रमाणात रिझल्ट येत आहे आणि लोक माझ्याकडे ह्या आजारासाठी जास्त अट्रॅक्ट होत आहेत. त्याच्यामागे एक कारण पण असू शकतं, कारण की आम्ही जी हाडवैद्य परंपरेतले आहेत, माझे वडील आजोबा, आम्ही मणक्याचे आजार बोन सेटिंग करून ट्रीट करायचो. म्हणजे आमची एक पद्धती होती, त्याप्रमाणे आम्ही सेटिंग्स करायचो आणि नंतर मेडिसिन द्यायचो. त्यांच्याकडून मी उपचार जी बीजी घेतली, म्हणजे जे शिकलो त्यांच्यापासून सुरुवात केली माझ्या वडिलांपासून. आणि मी कॉलेजला असल्याने त्यांच्याबरोबर बसायचो, प्रॅक्टिस करायचो. मला त्याच्यातून अनुभव यायचे आणि लोक माझ्याकडे, मला जो क्लिनिकल प्रॅक्टिसचा बेस होता, अक्षरशः मी कॉलेजला असल्यापासून क्लिनिकल प्रॅक्टिस करायचो आणि मला त्याच्यात आनंद पण मिळायचा. म्हणजे म्हणतात ना, जिथं वित्त तिथं शक्ती. म्हणजे प्राजक्ता हासे, डायरेक्टर ऑफ डॉक्टर हासे हॉस्पिटल. आपल्या जे हॉस्पिटल आहे याच्यामध्ये इंटिग्रेटेड अप्रोच आहेच. याच्यामध्ये आयुर्वेदा, कायरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथी याच्याद्वारे आपण रुग्णाची चिकित्सा करतो. याच्या स्वरूपात आपण रुग्णाची चिकित्सा करतो. त्याचे रिझल्ट अप्रतिम येत आहेच. पण मी तुम्हाला इंट्रोड्यूस करू शकतो, डॉक्टर प्राजक्ता हासे, मिसेस डॉक्टर प्राजक्ता हासे. तर आम्ही इथे खास करून एक मॅटर्निटी सेटअप पण चालू केलेला आहे. आमच्या हॉस्पिटलचे नावच आहे डॉक्टर हासे हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होम. स्त्रियांचे आजार, वंध्यत्व आणि या गोष्टींवर विशेष माझी प्रॅक्टिस आहे. मातृत्व हा विषय मला खूप जास्त जवळचा वाटतो. स्टार्ट केलं. ती पण रेंट होती. 10 बाय 15ची जागा, म्हणजे 150 स्क्वेअर फीट एवढ्या याच्यातून, छोट्याशा याच्यातून माझं हॉस्पिटलचं, मी माझ्या क्लिनिकची सुरुवात केली. मी त्यांच्याकडून शिकलो, त्यांच्या संपर्कात राहिलो, त्यांच्याकडून काही आयडियाज घेतल्या. मग आयुर्वेदिक प्रॅक्टिस कशी करायची, पंचकर्म कशी करायची याने सुरुवात केली. पहिल्यांदा तर अक्षरशः मी एक फ्लॅट रेंटवर घेतला. म्हणजे माझ्याकडं
पंचकर्म करण्यासाठी कुठलीही जागा नव्हती. मी रेंटवर फ्लॅट घेतला. साधारणपणे 800 स्क्वेअर फूटचा फ्लॅट असा आणि पहिल्याच वर्षी माझ्याकडे 100 वमन झाले, म्हणजे पंचकर्माच्या 100 प्रोसिजर झाल्या. त्याच्यानंतर मला कळलं का याच्यात पोटेन्शियल आहे. आपल्याकडे लोक येतात, विश्वास ठेवतात आणि ट्रीटमेंट घेतात. खूप चांगली गोष्ट झाली आणि त्याच्यानंतर मी काय मागे वळून बघितलं नाही. म्हटलं आता हे लोक आमच्यावर विश्वास ठेवून राहिली. त्यांचाच विश्वासाचं स्वरूप हे आज जे उभं पाहून राहत आहे डॉक्टर हासे हॉस्पिटल. त्यांनी दिलेले आशीर्वाद, भरपूर आशीर्वाद आणि आमच्यावर दिलेलं भरपूर सारं प्रेम, त्याच्या स्वरूपातच हे मोठं हॉस्पिटल आज उभं राहिलं. मी त्यांचं नम्रपणे अभिवादन करतो. आपण रोग थेरपी शिकूया, अँगरांचं आपण अग्निकर्माच्या वेगवेगळ्या पद्धती शिकूया. आपल्या आजारासाठी, आपल्याला पेशंट बरं करण्यासाठी आपल्याला काय काय आवश्यक आहे, त्या बाबी किती महत्वाच्या आहेत, त्याला अनुसरून आपण शिकण्याची जिद्द सोडायची नाही. कारण की आपला पेशंट जो विश्वासाने आपल्याकडे येतो, नॉन सर्जिकल ऑपरेशन, त्याला ऑपरेशन कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन करायचं नसतं. तो एका भीतीपोटी आपल्याकडे आलेला असतो. त्याला बरे होण्याची खूप मोठी अपेक्षा असते आणि त्याच्यासाठी आपण काहीतरी करायला हवं. अक्षरशः सगळ्या गावात करतात. त्या ठिकाणी जाऊन सुद्धा मी अभ्यास केला आहे. बंधन कसं करतात, हा बंद बांधणे म्हणजे वेगवेगळे लिगामेंट किंवा अस्थी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने बँडेजिंग केलं जातं. वेगवेगळे लेप किंवा आपण पाठा म्हणतो, वेगवेगळ्या औषधी वनस्पतीच्या साली काढतात, त्याचे चूर्ण करतात, त्या मिक्स स्वरूपात अप्लाय केले जातात. काही ठिकाणी तर डायरेक्ट लांब लांब साली काढून तुमच्या जॉईंट्सवर लावतात, त्याचे लेप करतात आणि जॉईंट्स हील होतात. अक्षरशः जर आपला नॉर्मल फ्रॅक्चर 1.5-2 महिन्यात हील होत असेल तर तिथे एक 25 डेज मध्ये किंवा महिन्यापेक्षा कमी कालावधीत चांगल्या प्रकारे हील होतात. पूर्वीचे लोक होते त्याच्यात म्हणजे जे प्राचीन आहे ते खूपच पॉवरफुल होतं. मी काही अशा वनस्पती बघितल्या का त्याच्या फक्त शिवाजीकालीन वनस्पती, जे वनस्पती तज्ज्ञ मला सांगतात त्या ग्रंथात सुद्धा उल्लेख नाही. मी अशा वनस्पतीची ओळख करून त्यांच्यामुळे शकलो का त्यांच्या तुपामध्ये फक्त फ्राय करून जखम तुमच्या मारावर किंवा तुमच्या मणक्यावर किंवा तुमच्या जिथे वेदना होता तिथे लावली का अक्षरशः 10 मिनिटात तुमच्या वेदना कमी होतात. एवढ्या पॉवरफुल वनस्पती, म्हणजे मॅजिक होतं माझ्यासाठी. आपल्याकडे पण मेडिक्लेम
मेडिक्लेम फॅसिलिटी डॉक्टर हसे हॉस्पिटल आणि मॅटर्निटी होमला चालू झाले. म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही ॲलोपॅथी सारख्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटला मेडिक्लेम किंवा रिइम्बर्स करू शकता. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे पेशंटला एक समाधान आहे, चला आपण मेडिक्लेम करतोय, EMI भरतोय, पण आपल्याला रिइम्बर्स करण्याची कॅपॅसिटी याच्यातून तयार होणार आहे. ट्रीटमेंट प्रणाली आहे एक इंटिग्रेटेड अप्रोच आहे. याच्यामध्ये ऑस्टोपॅथी, कायरोप्रॅक्टिक आणि फिजिओथेरपी याच्या समग्र एकत्र मिळून आपण उपचार केले जातात. आयुर्वेद ही डीप टिश्यू हिलिंगसाठी, फिजिओथेरपी ही तुमची मसलची स्ट्रेंथ डेव्हलप करण्यासाठी, तुमचं आणि कायरोप्रॅक्टिक हे तुमचं पोश्चरल करेक्शन करण्यासाठी, अशा किंवा तुमचे जे डिजेनरेटिव्ह डिसीज आहे म्हणजे जे झीज झाल्याचे प्रकार आहे त्याच्यामध्ये आयुर्वेद. परत आपला फिजिओथेरपी स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आणि कायरोप्रॅक्टिक तुमच्या अलाइनमेंट किंवा बॉडी करेक्शन म्हणजे तुमचं जे मेकॅनिझम आहे, जसं गाडीचं अलाइनमेंट भेटलं गाडी फंक्शन नीट नाही करणार, तशी बॉडीची अलाइनमेंट भेटलं बॉडी पण फंक्शन व्यवस्थित नाही करणार. तर कायरोप्रॅक्टिक बॉडी अलाइनमेंट होणार आणि एकदम व्यवस्थितरित्या तुम्ही तुमचे फंक्शन कम्प्लीट करू शकता.